देवशयनी एकादशी ही एकादशी आषाढ शुक्ल पक्षामध्ये येत असते। देवशयनी एकादशी व्रतकथा, उपवास व महिमा। आषाढी पर्व काळ एकादशी दिन हरिजागरण देवप्रिय। हरे व्रत जो करी आवडी, मोक्ष परवडी त्याचे घरी। व्रत आचरिती हरिकथा करीती, नामघोष गाती आवडीने। प्रदक्षिणा तीर्थ आदरे सेविती, पूर्वज जाती वैकुंठासी। पुंडलिकाच्या दर्शने धन्य होती, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम। तया सर्वोत्तम तो म्हणजे देव त्याला त्या ठिकाणी पावत असतो। अशा पद्धतीने ही पंढरीची वारी, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी। अनेक न करी तीर्थ व्रत, व्रत एकादशी करीन उपवासी। गाईन हरणीसी मुखी नाम, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी। अनेक न करी तीर्थ व्रत, अनेक न करी तीर्थ व्रत, पंढरीची वारी आहे माझे घरी। व्रत नाम विठोबाचे घेईन मी वाचे, नाम विठोबाचे घेईन मी वाचे। बीज कल्पंतीचे तू कामने, बीज कल्पंतीचे तू कामने। पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी। अनेक न करी तीर्थ व्रत, पंढरीची वारी आहे माझे घरी, पंढरीची वारी आहे माझे घरी। आपण आज देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीच्या संदर्भाने विचार करणार आहोत। पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर। जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा, किंवा अवघेची तीर्थ घडली एक वेळा। चंद्रभागा डोळा देखलिया, किंवा तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस। म्हणजे याप्रमाणे पंढरपूरचं महत्व आहे। आणि भगवान श्रीकृष्ण सुमारे 5000 वर्षापूर्वी धर्मराजाला काही नीती उपदेश करत असताना, धर्माच्या कथा सांगत असताना, एकादशी व्रताच्या कथा महिमा सांगत असताना, त्यावेळी राजा धर्माने विचारलं की यादवा, हे कृष्णा, हे मुकुंदा, हे माधवा, मला देवशयनी एकादशीचं महत्व सांग ना जरा। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला पौराणिक कथा सांगायला सुरुवात केलेली की तू हे धर्मराजा युधिष्ठिरा, तू लक्ष देऊन ऐक, नीट चित्त देऊन ऐक, अवधान दे, चांगलं श्रवण कर। पूर्वी ब्रह्मदेव आणि नारद यांचा सत्संग चाललेला असताना त्या ठिकाणी ब्रह्मदेवानी नारदांना ही कथा सांगितलेली आहे की पूर्वी पृथ्वीवर सूर्यवंशातील मांधाता नावाचा राजा राज्य करत होता। तो महापराक्रमी, महाबलवान, महाशक्तिवान, सामर्थ्यशाली होता, धर्मनिष्ठ असा होता। प्रजावर त्याचे पुत्राप्रमाणे प्रेम होतं। त्याची प्रजा ही सर्व सुखी, आनंदी आणि संपन्न होती। त्याच्या राज्यामध्ये भरभराट होती, कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती। दुःख त्याच्या स्वप्नात देखील त्या ठिकाणी येत नव्हतं। पण या सुखामध्ये विष काढलं गेलं। एक दुधामध्ये जसा मिठाचा खडा पाणी संपूर्ण दूध नसतं, त्याप्रमाणे या राजाच्या ऐश्वर्यामध्ये, या वैभवामध्ये सर्व काही
एक मिठाचा खडा पडला आणि तो म्हणजे सलग 3 वर्षाचा आलेला दुष्काळ. कुठेही पाऊस न पडल्यामुळे राज्यामध्ये धान्य निर्माण होत नाही, चारा उत्पन्न होत नाही, जनावरे डोळ्या देखत पटापटा मरू लागलीत, लोक गाव सोडून चाललेली आहेत, कोणी कोणाला उधार देत नाही, माणसाच्या पुढे जगण्याचा प्रश्न आहे. राजाचं द्रव्य संपलेलं आहे, सर्व काही संपलेलं आहे. राजा चिंताक्रांत झालेला आहे, उद्विग्न झालेला आहे, दुःखी झालेला आहे, हवालदिल झालेला आहे. सुविचार त्याच्या राज्यामधून लोप होत चाललेला आहे, दुर्बुद्धीचा त्या ठिकाणी उदय होत चाललेला आहे. आणि अशा या कठीण अवस्थेमध्ये, दुष्काळामध्ये लोकांचा, सर्वांचा एकमेकावरचा विश्वास उडवलेला आहे. स्वार्थ हा पराकुटीला जाऊन पोहोचलेला आहे. लोक नीच कर्म करू लागलेले आहेत, धर्माचं अधपतन होत चाललेलं आहे, जिकडे तिकडे हाहाकार माजलेला आहे. शेवटी प्रजा राजाकडे गेली आणि प्रजेने राजाला विनंती करून सांगितले की हे राजा, आम्हाला आमचं स्वास्थ्य, आमचं आरोग्य, आमचं वैभव गत परत मिळायला पाहिजे. आणि म्हणून हे पाप, हे असंतुष्ट लोक, यामुळे पाऊस पडत नाही, तेव्हा तू याच्यावर काहीतरी उपाय काढ. आमचं दैन्य दुःख हे सगळं तू पाहतोस, हा त्रास कमी कर. हे राजा, आम्ही तुझे प्रजाजन आहोत, काहीतरी कर तू. पाऊस न पडल्यामुळे हे सर्व प्रकार घडलेले आहे, काही करून ही राजा समस्या सोडवली पाहिजे. राजाने सांगितलं काळजी करू नका, मी प्रयत्न करत आहे, मी विचार करत आहे, मी काहीतरी नवा मार्ग शोधत आहे. आणि म्हणून राजाने शेवटी जवळच असणाऱ्या अंग ऋषीच्या ते आश्रमाकडे गेलेले आहे. ज्यावेळी हा राजा, मांधाता राजा, अंगिरस ऋषींच्या आश्रमात गेला, ते अतिशय तपस्वी, ज्ञानी, त्यागी, शांतीब्रह्म होते, ब्रह्मचारी होते, खूप तपस्वी होते. आणि असा महापुरुष तिकडे गेल्यानंतर दुष्काळाची सर्व कथा, ऋषींचं दर्शन घेतल्यानंतर ऋषींनी विचारपूस केली आणि मग त्यांनी सर्व आपल्या राज्याचे दुःख, दैन्य, दारिद्र्य याचा पाढा ऋषीमुनींच्या पुढे वाचला. त्यावेळी त्या ठिकाणी त्या ऋषीनं सांगितलं की हे बघ राजा, हल्ली कृतयुग आहे, या कृतयुगामध्ये क्षुद्रांना तपश्चर्याचा अधिकार नाही असं पुराणांनी सांगितलेलं आहे. आणि तुझ्या राज्यामध्ये फक्त तपश्चर्या ब्राह्मणांनीच करावी, परंतु एक शूद्र त्या ठिकाणी काय करत आहे, तपश्चर्या करत आहे. जर तू त्याचं तपश्चर्या भंग केली तर तुला पुन्हा दुसरा उपाय करण्याची गरज पडणार नाही. पण तो राजा दानी होता, न्यायी होता, विचारी होता, प्रजेदक्ष होता, विचार करणारा होता. त्यांनी सांगितलं मी जर त्याची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या तपश्चर्यामध्ये, साधनेमध्ये जर काही विघ्न आणलं, अडचण उत्पन्न केली तर त्याला वाईट वाटेल, तो दुःखी होईल, कष्टी होईल. आणि म्हणून दुसरा काही उपाय असेल तर सांगा, हा उपाय मी करू शकत नाही. शेवटी अंगिरस ऋषींनी सांगितलं की हे बघ राजा, मग दुसरा तुला मी एक उपाय सांगतो. दुसरा उपाय म्हणजे तू जर तो उपाय केला तर तू देवशयनी जी एकादशी आहे, आषाढ महिन्यात येणारी आषाढ एकादशी, या एकादशीला जर तू उपवास केला, जर तू दशमी, एकादशी आणि द्वादशी याप्रमाणे तिथीप्रमाणे जर उपवास केलास, जर पथ्य पाळलंस, तर या ठिकाणी तुझ्या राज्यामध्ये काय होईल, पाऊस पडेल. मग पुढे राजाने आपल्या प्रजेकडे राजा गेला, प्रजेला विनंती केली आणि सर्वांनी त्या ठिकाणी ही देवशयनी आषाढी एकादशीला सुरुवात केली. राजाच्या राज्यामध्ये तो दुष्काळ संपला, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, सर्व प्रजा सुखी झाली. राजानं हजारो वर्षे त्या ठिकाणी प्रजेवर राज्य केलं, अतिशय रामराज्याप्रमाणे त्याचं राज्य झालं. आणि म्हणून आषाढी एकादशीच्या उपवासानं राजाला हे परत त्याचं सौख्य मिळालेलं आहे, त्याचं भाग्य त्याला मिळालेलं आहे, त्याला पुण्य प्राप्त झालेलं आहे. शेवटी राजा, त्याची सर्व प्रजा ही आषाढी एकादशीच्या शुद्ध पक्षातील एकादशीमुळे सर्व लोक वैकुंठाला गेलेले आहेत. आणि म्हणून अशी ही शयनी, देवशयनी नावाची एकादशीला म्हणतात. आणि या एकादशीमुळे संपूर्ण पापाचं हरण झालेलं आहे. आपल्याही जीवनामध्ये त्याचं करण्यापाठीमागचं फल प्रयोजन जर काय असेल तर आपल्यालाही सद्गती मिळेल, आपल्यालाही पुण्य प्राप्त होईल आणि आपलंही कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याही जीवनात आनंद आणि सर्व काही जे भरभराट त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही.
एकादशीचा उपवास हा अतिशय महत्त्वाचा उपवास असतो. त्याचं कारण असं आहे की एकादशी ही सर्व व्रताचा राजा आहे आणि ती राजा असल्यामुळे बाकीचे व्रत केले नाही तर पाप लागत नाही, पण एकादशी जर केली नाही तर मात्र त्या ठिकाणी माणसाला पाप लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून अशी एकादशी, पवित्र एकादशी आपण करावं. जर एकादशी करणाऱ्याची कोणी निंदा केली, त्याला अडथळा आणला, त्यात व्यत्यय आणला तर तो स्वाना समान असतो, तो स्वान योनीला प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून ही एकादशी हिचं अतिशय सोपं असणारं फल वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये ही एकादशी मोठ्या प्रेमाने भावांनी करतात. आणि म्हणून तर भगवंतांनी सुद्धा म्हटलेलं आहे की आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत तसे गुज पांडुरंग. अशा प्रकारे ही एकादशी अतिशय महत्त्वाची, आषाढ महिन्यातील एकादशी वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये अतिशय महत्त्वाची अशी ही एकादशी मानली गेलेली आहे. आपणही तिचा उपवास करायचा आणि आपल्या जीवनामध्ये आपणही सद्गतीला प्राप्त व्हायचं, आपलंही कोटं कल्याण करून घेऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त करून घ्यायचं, यासाठी हे व्रत करायचं असतं.